तुम्हाला खरंच आयफोन हवा असतो का? की आयफोन हातात घेतल्यावर जी भावना येते ती हवी असते? थोडा विचार करा. महागडं घड्याळ, ब्रँडेड शूज, नवीन कार, आपल्याला खरंच ह्या वस्तू हव्या असतात का? की त्या वापरल्यावर स्वतःबद्दल जे वाटतं ते हवं असतं? कारण खरं सांगायचं तर आपण वस्तू विकत घेत नाही. आपण त्या वस्तूमुळे मिळणारी भावना विकत घेतो. फोन म्हणजे फक्त फोन नसतो, तो कोणासाठी कॉन्फिडन्स असतो. शूज म्हणजे फक्त शूज नसतात, ते कोणासाठी आयडेंटिटी असतात. कार म्हणजे फक्त कार नसते, ती कोणासाठी स्टेटस असते. परफ्यूम म्हणजे फक्त परफ्यूम नसतो, तो कोणासाठी अट्रॅक्शन असतो. हाऊस म्हणजे फक्त हाऊस नसतं, ते कोणासाठी सेक्युरिटी असतं. रिंग म्हणजे फक्त रिंग नसते, ती कोणासाठी लव्ह, कमिटमेंट आणि इमोशनल व्हॅल्यू असते. म्हणजेच वस्तू फक्त माध्यम असते. आपण त्या वस्तूमुळे स्वतःबद्दल किंवा नात्यांबद्दल जी भावना निर्माण करतो ती विकत घेत असतो. म्हणूनच रोजच्या आयुष्यात आपण म्हणतो, ते कपडे घातले की मी छान दिसेन, हा फोन घेतला की लोक इम्प्रेस होतील, ही कार घेतली की लोक रिस्पेक्ट करतील, ही रिंग घातली तर आपल्या नात्याला एक वेगळं महत्त्व मिळेल. लक्षात घ्या, प्रत्येक वाक्यात वस्तूपेक्षा भावना मोठी आहे. आणि इथेच मार्केटिंग जिंकतं. ब्रँड्स वस्तू विकत नाही, ब्रँड्स भावना विकतात. ॲपल फक्त फोन विकत नाही, तो कॉन्फिडन्स आणि स्टेटस विकतो. नायकी फक्त शूज विकत नाही, ती आयडेंटिटी विकते. लक्झरी ब्रँड्स फक्त प्रोडक्ट विकत नाहीत, त्या तुम्हाला स्वतःबद्दल एक नवीन भावना विकतात. असं का होतं? कारण आपल्या मेंदूला वस्तू आठवत नाहीत, त्याला भावना आठवतात. जेव्हा एखादी वस्तू एखाद्या चांगल्या भावनेशी जोडली जाते, तेव्हा पुढच्या वेळी तीच भावना हवी वाटली की मेंदू पुन्हा तीच वस्तू शोधायला लागतो. पण गंमत बघा, ती भावना कायम टिकत नाही. काही दिवसांनी नवीन वस्तूही नेहमीसारखी वाटायला लागते. मग पुन्हा आपल्याला वाटतं, कदाचित पुढची वस्तू मला जास्त आनंद देईल. म्हणूनच प्रश्न वस्तूंचा नसतो, प्रश्न त्या भावनेचा असतो, जे आपण प्रत्येक खरेदीत शोधत असतो. म्हणूनच दोन लोक एकाच वस्तूकडे बघून दोन वेगळे निर्णय घेतात. एकाच फोनकडे दोन लोक बघतात. एकाला तो फक्त कामाचं साधन वाटतो आणि दुसऱ्याला तो स्वतःचा स्टेटस वाटतो. वस्तू तीच आहे, पण तिचा अर्थ प्रत्येकाच्या मनात वेगळा असतो. कारण अर्थ वस्तूंमध्ये नसतो, तो आपल्या मनात असतो. आणि याचा अर्थ वस्तू विकत घेणं चुकीचं आहे असं अजिबात नाही. तुम्ही चांगला फोन घ्या, चांगले कपडे घाला, घर घ्या, गाडी घ्या, त्यात काहीच चुकीचं नाही. प्रश्न वस्तूचा नाही, प्रश्न त्या वस्तूच्या मागे असलेल्या कारणाचा आहे. तुम्ही गरज म्हणून विकत घेत आहात की स्वतःमध्ये एखादी भावना भरून काढण्यासाठी? आणि हेच या व्हिडिओचं सगळ्यात मोठं ट्रूथ आहे. ज्या दिवशी तुमचा आनंद एखाद्या वस्तूवर अवलंबून असतो, त्या दिवशी तुम्ही त्या वस्तूचे मालक राहत नाही. ती वस्तू तुमच्या मनाची मालक बनते. म्हणून पुढच्या वेळी काही विकत घेण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. मला ही वस्तू खरंच हवी आहे की ती मिळाल्यावर स्वतःबद्दल जी मला भावना येईल ते हवं आहे? कारण सत्य हेच आहे, आपण वस्तू विकत घेत नाही. आपण त्या वस्तूमुळे मिळणारी भावना विकत घेत असतो.